डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो. अरे अनुसूचित जाती एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आज सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. आपण पाहत आहात की सरकारच्या विरोधामध्ये हा आमचा रोष आहे, आमचं आंदोलन आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना नक्कीच आता त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे. आज महाराष्ट्र पूर्ण पेटलेला आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी भांडणं लावलेली आहेत ती त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचे आहे. आणि जे काही त्यांनी जे खेळ करत आहेत उपवर्गीकरणाच्या आडून आणि जी काही मनुवादी षडयंत्र आहेत त्यांची आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही ते हाणून पाडणार आहोत. महाराष्ट्राच्या आज प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्येही नांदेड जिल्ह्याच्या कडून किंवा महाराष्ट्रातील मोठमोठे आंदोलन होणार आहेत. मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनानं बदल समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही. 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे. पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे. आणि बघू महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेते. महाराष्ट्र सरकार जर ह्या लवकरात लवकर जर अहवाल जाहीर करणार असेल तर आंदोलनाची तीव्रता वाढेल. उपवर्गीकरण जे आहे आणि हे उपवर्गीकरण भारतीय संविधानानं जे काही आरक्षणाची जे काही साचा निर्माण केलेला आहे त्या साचा मोडण्याचं काम भाजप करत आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. उपवर्गीकरणाच्या आडून भाजपाचं षडयंत्र आहे अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं, खेळ निर्माण करण्याचं. आणि जे काही बामणी कावा आहे देवेंद्र फडणवीस तो बामणी कावा करत आहेत ते आम्ही होऊ देणार नाही. मातंग समाज म्हणत नाही तर भाजपातील काही हस्तक जे नेते लोक आहेत त्यांची ही मागणी आहे. संपूर्ण मातंग समाजाची ही मागणी नाही. मुळात सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहे सरकारकडे कुठलाही इम्पिरियल डेटा अवेलेबल नाही. आणि आज मातंग समाजातील काही लोक कर्नाटक आणि तेलंगणाचं उदाहरण देत आहेत. तर त्यांनी बघावं की तेलंगणा सरकारनं आज काय भूमिका घेतली. तेलंगणा सरकारने उपवर्गीकरण लागू केलं आणि नंतर घुमजाव केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जो पॉलिटिकली त्यांना अजेंडा निर्माण करायचा आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आडून ते आम्ही होऊ देणार नाही. बाबासाहेबांनी दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत आणि हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू आणि महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये माघार घ्यावी लागणार आहे हे आमचं म्हणणं. संजित वाघमारे, नांदेड जिल्हा सत्र न्यायालय येथे मी वकिली व्यवसाय करतो. आणि आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आरक्षण SC प्रवर्गाच्या ज्या आरक्षणाच्या संदर्भात उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात किंवा ते असंविधानिक कृती केल्याच्या विरोधात आज सर्व आंबेडकरी जनता, जी की आंबेडकरी जनता संविधानाला मानते आणि संविधानाच्या तत्वावर चालते, त्या संविधानाच्या तत्वाची कुठेतरी पायमल्ली व्हावी यासाठी आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. म्हणजे आमचा विरोध म्हणून याच्यात काय तर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या गोष्टीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केला तेव्हा या घटकातील जे जे सर्व जाती समूह आहेत किंवा यातील जी जाती आहेत त्यांचे दुःख, त्यांचे राहणे, त्यांचे वागणे आणि त्याच्यावर अन्याय अत्याचार या सर्व एक प्रकारच्या होत्या. म्हणून यांच्या सर्वांचा शेड्यूल कास्ट या भागात समावेश केला होता आणि यांच्या सर्वांची वागणूक, राहणीमान सर्व समान असल्यामुळं यांचा हा प्रवर्ग होता. आणि त्या प्रवर्गाला कुठंतरी आता धक्का देण्याचं काम चालू असल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्याच्या विरोधात जी काही समितीने अहवाल दिला त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. ही चुकीची गोष्ट आहे की उपवर्गीकरणामुळे या भागातील म्हणजे किंवा या संवर्गातील सर्वांना याचा फायदा होईल ही अतिशय म्हणजे भ्रामक आहे आणि एक BJPनं पेरलेलं एक नवीन षडयंत्र आहे. मला वाटते की आतापर्यंत याच्यापेक्षा आणखी महत्त्वाचे विषय असताना कुठंतरी जाणून बुजून हा विषय पुढे आणून समाजात तेढ निर्माण करण्याचा आज या सरकारचा डाव आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि या ठिकाणचं जे काही मनुवादी सरकार असेल.